मानसिक थकवा येण्याचं दुसरं कारण म्हणजे आपण व्यर्थच्या भविष्याची चिंता करत बसतो, की माझं भविष्यात कसं होईल? उद्या माझं कसं होईल? माझ्या मुलांचं कसं होईल? माझ्या नातवांचं कसं होईल? म्हणजे स्वतःपुरताच आपण विचार नाही करत, तर आपण एवढा लांबचा विचार करत बसतो. आणि आपलं आयुष्य हे इतकं छोटं आहे ना आणि म्हणजे जे बोलतात ना, हे शरीर नश्वर आहे आणि हे केव्हा जाईल हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. की कोणी-कोणी फुटबॉल खेळतो आहे आणि त्या फुटबॉल खेळता-खेळताच कोणाला हार्ट अटॅक आलेले आहेत आणि त्याच क्षणाला ते निघून गेले आहे. म्हणजे पुढच्या क्षणाला काय होईल किंवा मी इथं व्हिडिओ काढते आणि समोरून एखादं विमान येऊन इथं माझ्या सोसायटीवर पडलं तर मी जाणार, हे निश्चित आहे. म्हणजे अनिश्चितता आहे. आपल्या आयुष्याची अनिश्चितता आहे. म्हणून भविष्याची चिंताच का करायची आहे? जो आजचा आपला दिवस आहे तो आनंदात घालणं, हे एक सर्वात किती मोठं म्हणजे चांगली गोष्ट आहे की नाही, महत्त्वाची गोष्ट आहे की नाही आणि आपण बसलो भविष्याची चिंता करत. आणि बघा म्हणजे भविष्याची चिंता करून काही होतं का? म्हणजे तुम्ही जर चिंता करत बसले, तुम्हाला सांगितलं आता तुम्ही चिंता करत बसा दिवसभर, तर काही होणार आहे का? तुम्ही दिवसभर जरी चिंता केली, तरी तुमचं भविष्य काही वेगळं उज्ज्वल असं होणार आहे का? नाही ना. तर तुम्ही रोज प्रेझेंटमध्ये तुम्ही कसे जगतात, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी प्रेझेंटमध्ये करताय, तेच तुमचं भविष्य हे ठरणार असतं. तुमचे विचारच तुमचं भविष्य ठरवत असतात. जर तुम्ही स्वतःबद्दल निगेटिव्ह विचारात करत बसले, की मला भूतकाळामध्ये ही असफलता मला मिळाली किंवा माझ्या आयुष्यामध्ये अशा वाईट घटना घडून गेल्या आणि ह्या मी कधीच विसरू शकत नाही. मला कोणी काही बोलून गेलं किंवा माझा काही तोटा झालेला आहे आणि ही गोष्ट मी कधीच विसरूच शकत नाही. हे जर तुम्ही ठरवलं, तर तुमचं भविष्य कसं असेल? काळं-कुट्ट अंधार असेल. कारण की आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत. असं कोणती मॅजिक होत नाही किंवा असा कोणता महाराज नाही, कोणता संत नाही, कोणता देव नाही, की तो तुमचं भविष्य तुम्हाला सांगेल, की आता तुमचं भविष्य मी आशीर्वाद दिला, आता ते सर्व चांगलं होणार. नाही. त्यांनी जरी ते ब्लेसिंग आपल्याला दिले, तरीसुद्धा आपल्याला काय असतं, आपल्याला त्यांच्यावर विश्वास असतो. आणि जेव्हा आपण म्हणतो ना, आता ह्या महाराजांनी मला सांगितलं, की माझं आयुष्य आता खूप चांगलं जाणार आहे. तर ती जी पॉझिटिव्हिटी आपण आपल्यामध्ये ठेवतो आणि त्यानुसारच आपण जेव्हा काम करत जातो, प्रयत्न करत जातो त्या दिशेने, की आता मला सफलता मिळणार आहे. आणि जेव्हा आपण सफलता आपल्याला जेव्हा मिळते, तर ते कशाचं फळ असतं? आपल्या मेहनतीचं फळ असतं. आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंगचं ते फळ असतं. आणि कधी-कधी असंही झालेलं आहे, की काही-काही महाराज लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले असतात, की तुमचं भविष्यात खूप छान होईल. की काही-काहींच्या पत्रिका जुळवताना सांगितलं जातं, की ह्यांचे 36चे 36 गुण जुळले. ह्यांच्या आयुष्यात वैवाहिक सुख आहे आणि अशांचेच डिव्होर्स होऊन झालेले आहेत आणि काहींचे तर 36च, कोणाचे 22च गुण जुळले. तरीसुद्धा त्यांनी एकमेकांना साथ दिली आणि ते खूप चांगलं आयुष्य ते दोघंही जगले आहेत. असं आहे ना, म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत. म्हणून भविष्याची चिंता करणं सोडा. तुम्ही प्रेझेंटमध्ये राहायला शिका आणि ज्याही दिवशी तुम्ही आनंदी राहिले नाही, ज्याही दिवशी तुम्ही टेन्शनमध्ये राहिले, रडले, तक्रार केली, अपेक्षा केल्या लोकांकडून आणि तुमचा अपेक्षा भंग झाला आणि तुमच्या ज्या जखमा आहेत, त्या जखमा जर तुम्ही रोजच जर ताज्या करत राहिल्या, म्हणजे त्यांनाच तुम्ही घोटत राहिले, तर तुम्ही कधीच आयुष्यात आनंदी होऊ शकत नाही आणि असं कोणतं औषधही बनलेलं नाही, की जे तुम्हाला आनंदी करू शकेल. आणि तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचे शिल्पकार आणि हे जी भविष्याची चिंता आहे, हेच आपल्या माइंडला खूप थकवा आणत असते.